शब्दांच्या शेवटी जेव्हा MENT आणि NESS हे टेलवर्ड येतात तेव्हा त्यांचे उच्चार MENTचा उच्चार मेंट असा होतो आणि NESSचा उच्चार नेस असा होतो। मग त्यामध्ये या प्रकारचे आपण शब्द पाहूया। COMMENT यामध्ये COचा उच्चार क आहे आणि MENTचा उच्चार मेंट। तर याचे असे दोन भाग पडतात। त्याचा पूर्ण उच्चार होतो कमेंट। SHIPMENT शिपमेंट। तर यामध्ये SHIP आणि MENT हे कॉन्सोनंटने सुरू होतोय टेलवर्ड, त्याच्यामुळे MENT पासून आपण त्याचं सेपरेशन करून त्याचा उच्चार मेंट करू। शिपमेंट OINT MENT ऑइंट या इथून आपण टप्पा पाडला आणि MENT पासून टप्पा पाडला, म्हणजेच याचा उच्चार आहे OINTचा ऑइंट आणि मेंट ऑइंटमेंट। FIGMENT फिग आपण सेपरेट केलं, MENT सेपरेट केलं, मग फिगचा उच्चार फिग, FIGचा उच्चार फिग आणि MENTचा उच्चार मेंट फिगमेंट। पूर्ण शब्दाचा उच्चार झाला फिगमेंट। CLEMENT या शब्दामध्ये CLEचा उच्चार क्ले आणि MENTचा उच्चार मेंट म्हणजेच क्लेमेंट। आता याप्रमाणेच नेस असणारे नेस NESS टेलवर्ड असणारे शब्द SAD NESS यामध्ये SADचा एक टप्पा केला आणि NESSचा एक टप्पा केला, म्हणजेच SADचा झाला उच्चार सॅड आणि NESSचा उच्चार झाला नेस, म्हणजेच पूर्ण शब्दाचा उच्चार झाला सॅडनेस। त्याचप्रमाणे WEAKNESS वीकनेस पूर्ण शब्दाचा उच्चार झाला वीकनेस। COOLNESS यामध्ये COOL कुल आणि NESS म्हणजेच पूर्ण उच्चार झाला कुलनेस। COLDNESS पूर्ण शब्दाचा उच्चार झाला कोल्डनेस। BOLDNESS पूर्ण शब्दाचा उच्चार झाला बोल्डनेस। याचप्रमाणे सरावासाठी आपला आणखी शब्द पाहू। फॉन्डनेस आपण याचे पूर्ण स्पेलिंग लिहून काढायचे। फॉन्डनेस, फ्लॅटनेस, सॉफ्टनेस, शार्पनेस, कटनेस, डलनेस, कटनेस, काइंडनेस, वेलनेस, नीटनेस, रिचनेस, डॅम्पनेस या शब्दांचे स्पेलिंग आणि उच्चार लिहून काढायचे।